तुमच्या खरं प्रभागाची दुरावस्था झाली आहे, काय सांगाल? मी येथील सरनाईकमाळमधला रहिवासी आहे. शशिकांत चव्हाण, शांती पार्क इथं राहतो. खरं तर मला सांगायला लाज वाटायला लागलं की हा महापौरांचा प्रभाग आहे म्हणून. महापौर आता मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन शहरातनं फिरत आहेत, पण महापौर निवडून आल्यानंतर इथं आम्हाला दर्शनसुद्धा आजपर्यंत कधी झालं नाही. इतक्या आम्ही कानावरती त्यांच्या तक्रारी घालतोय, पण त्याचं कुठलंही परिपाक इथं होत नाही. इथं माकडांचा सुळसुळाट व्हायला लागला आहे. घराघरातनी माकडं घुसून हे घ्यायला लागले आहेत, त्याच्यावरती बंद आहे. कुत्री जवळपास 10 ते 15 कुत्री जे स्ट्रीट डॉग आहेत ते फिरत आहेत. अपार्टमेंटमध्ये जाऊन इकडे जाऊन चपलांचा गाड्यांचा अक्षरशः दोधान करतात. त्यानंतर डायपर वगैरे कचऱ्यातलं असेल ते सगळं बाहेर आणतात. त्याच्यानंतर तुमचं सांगतो, पाण्याचे पाईप ह्या भागामध्ये तुम्ही जर तिकडे कॅमेरा जर फिरवला, बरेचसे पाईप जे घरी जाणार आहेत त्या लिकेजवाले आहेत. का तर JCB किंवा खाली बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे JCBचं प्रेशर येतं, त्यामुळे ते लिकेज होत आहेत. त्याचंही काही लक्ष देत नाहीत. हे गटर जे आहेत त्या गटरांवरती तणकाट जर बघितलं तर न सांगण्यासारखं प्रयत्न आहेत. आता इथं जी साफसफाई करणारी मावशी डेली पहिलं यायची, पण इलेक्शन झाल्यानंतर बघतोय आम्ही त्या मावशीचा पत्ता नाही. 4 दिवसातनं कधीतरी एकदा येते. विचारलं तर ती काय सांगते, आम्हाला युनिव्हर्सिटीत नेलंय, आम्हाला इकडं नेलंय. त्याच्या आधी तिचं व्यवस्थित काम चालत होतं, पण आता कुठला कामाचा इतका बोजवारा झालेला आहे, व्यवस्थित कुठला पण नाही. त्यानंतर कचरा उठाव गाडी जी आहे त्याचं पण रेग्युलर काही येत नाही. त्याला विचारलं तो म्हणतो 2 दिवसांनी सांगितलंय, 3 दिवसांनी सांगितलंय, पण ॲक्च्युली तो डेली आला पाहिजे आणि त्याचं टायमिंग पण फिक्स असलं पाहिजे. कारण काही इथं हे लोक नोकरीला जातात, त्यांच्याही घरातला कचरा विषय येतो. त्यानंतर इकडे खाली ज्येष्ठ नागरिक भरपूर राहतात, त्यांनाही चालणं मुश्किल झालं आहे. अक्षरशः हे जर बघितलं, खरोखर महापौरांचाच प्रभाग आहे का हे लाजिरवाण्यानं सांगावं लागतं आम्हाला. तुमचं नाव सांगा. माझं नाव शशिकांत चव्हाण. हो, मी निवेदिता शहा, सम्राटनगरच्या या भागात राहते. आमचा खरं तर महापौरांचा प्रभाग आहे आणि शिवाय म्हणजे एक लेडीज इथं आहेत आणि 2 लेडीज नगरसेविकाही आहेत. म्हणजे निदान महिलांचे प्रश्न तरी त्यांना समजायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. कारण महिलांना इथून चालणं इतकं प्रचंड, रस्ते खराब आहेत, रस्त्यात खड्डे आहेत, चिखलाचं साम्राज्य आहे, पाय घसरतात, इतकं जपून चालायला लागतं. म्हणजे चालणं मुश्किल आणि आम्हाला तर रोज गाडी काढल्याशिवाय चालत नाही. त्यामुळं गाडी काढताना तर एवढा प्रचंड त्रास होतो. मला तर वाटतं त्यांनी एकदा येऊन इथून चालून दाखवावं आम्हाला. या भागातून येऊन नुसतं एक फेरफटका मारावा तर त्यांना आमची खरी समस्या समजेल. आणि त्याशिवाय हा रस्त्याचा तर प्रश्न खूप गंभीर आहे. त्याशिवाय अजून बऱ्याच समस्या आहेत. एकतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही खूप आहे. आमच्या अपार्टमेंटमधल्या जवळजवळ सगळ्यांच्या गाडीच्या शीट फाडलेल्या आहेत, सगळ्यांची चप्पल नेल्या आहेत उचलून. तो एक खूप मोठा समस्या आहे. तुमचं नाव सांगा. मी निवेदिता शहा, सम्राटनगर शांती पार्क अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.